नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीची परीक्षा देत आहात। आपला प्रथम भाषेचा पेपर झालेला आहे आणि 19 तारखेला तुमचा इंग्रजीचा पेपर आणि त्यानंतर आपला संस्कृतचा पेपर होणार आहे 22 तारखेला। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा। सर्व पेपर जे काही तुमचे आता येणारे आहेत त्यांना सुद्धा चांगले गुण मिळावेत या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट अपठितला सुरुवात करणार आहोत। योगायोगाने माझ्याकडून जे काही मी 7-8 अपठित घेणार आहे त्यापैकी एखादं अपठित तुमच्यासाठी जर आलं तर नशिबाने खरंच तुम्हाला 8 पैकी 8 मार्क ते देऊन जाईल। तर आपण सुरुवात करूया अपठितसाठी। विद्यार्थी मित्रांनो, जे काही अपठित मी तुम्हाला देत आहे ते अपठित खूप महत्त्वाचे आहेत असं काही म्हणायला हरकत नाही, कारण त्यातून जर एखादं अपठित तुमच्यासाठी जर आलं आणि ते जर तुम्हाला मिळालं आणि योगायोगानं तुम्हाला चांगले मार्क जर मिळाले तर ते तुमचे 100 गुण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर अशीच काही अपठित मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। 10वी कक्षा अमोदह अपठित गद्यपद्य SPHSPBN हे माझं यूट्यूब चॅनल आहे। जर व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा। तर चला वेळ न घेता सुरुवात करूया अपठित गद्य आणि पद्य यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक अपठित देत आहे। एकदा वाचून घ्या अपठित आणि वाचल्यानंतर त्यामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न आहेत ते पण मी तुमच्याबरोबर सोडवणार आहे। तर अपठित यामध्ये पहिलं अपठित मी वाचतोय। एकस्मिन् नदीतटे जम्बुक वृक्ष वर्तते, तस्मिन् कोपी वानरः वसति, स नित्यं मधुराणि जम्बुकफलानि खादति। तस्यां नद्यां एकः मकरः अपि वसति, स वानरस्य मित्रं विद्यते। वानरः मकरायपि मधुराणि जम्बुकफलानि यच्छति। क्वचित् मकरः अपि कपिं विहारार्थे पृष्ठे उपविश्य नद्यां तरति स्म। एकदा मकरः स्वभार्ययै मधुराणि जम्बुकफलानि अनयत्। मकरस्य जाया म्हणजेच भार्या आणि जाया समानार्थी शब्द। मकरस्य जाया फलानि अखादत्। ततः सा अचिन्तयत्, यः प्रतिदिनं ईदृशानि मधुराणि फलानि भक्षयति तस्य हृदयं कीदृशं भवेत्, अहं तत्केन प्रकारेण लभे इति। अशा पद्धतीचा हा काय आहे, गद्य आहे। आता यावरचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण सोडवूया। पूर्ण वाक्येन उत्तरत यामध्ये नदी तीरे किम वर्तते, नदी तीरावर काय आहे। तर आपण आता पाहिलं पॅराग्राफमध्ये की नदी तीरावर काय आहे, मग जम्बू वृक्षः, आलं लक्षात, हे त्याचं उत्तर। त्याच्यानंतर प्रतिपादकम लिखत म्हणजेच मूळ शब्द लिहायचा आहे आपल्याला। याचा काय लिहायचं आहे, मूळ शब्द। मग भार्यायै याचा मूळ शब्द काय आहे, मग भार्या। आणि नद्याम नदीचा मूळ शब्द काय आहे, नदी। इथे काय आपल्याला फक्त विभक्तीमध्ये दिलेले असतात, तर याची मूळ शब्द आपल्याला ओळखणं गरजेचं आहे। त्यानंतर वाक्यम पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम इति लिखत। अगोदर हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे तरच गुण दिला जातो। लिहायचं पूर्ण। मकरः वानरस्य रिपू नाही तो दोस्त होता, म्हणजेच वाक्य काय आहे, मग असत्यम। पण वाक्य लिहायला विसरू नका, हे वाक्य पूर्ण करा। त्यानंतर माध्यम भाषाया सरलार्थम लिखत। माध्यम भाषामध्ये म्हणजे तुमची जी भाषा असेल, मराठी असेल तर मराठीत लिहा, हिंदी असेल ते हिंदीत लिहा, इंग्रजी असेल ते इंग्रजीत लिहा। तर काय आहे त्याचं उत्तर, मग वानर मकरायपी मगरीला सुद्धा गोड जांभळाची फळे यच्छती देतो। काय उत्तर येईल मग, वानर मी लिहित नाही इथे, वानर
मगराला सुद्धा गोड जांभळाची फळे देतो. त्यानंतर गद्यांशात तृतीयांत पदानी चित्वा लिखेत. तृतीयांत कोणकोणती होती? एक शेवटची ओळीमध्ये आपल्याला 2 पाहायला मिळतात. ते कोणकोणते होते? केन आणि प्रकारेन हे 2 शब्द तर होती. त्यानंतर पुढचा एक शब्द होता स्व भार्यायै. हा पण शब्द तृतीयेचा आहे. इथे काय ओळखलं आपण? तृतीया विभक्ती कोणकोणते शब्द होते ते आपण इथे ओळखले. त्याच्यानंतर जंबूवृक्ष नदीतटे म्हणजे सप्तमी. आपल्याला कारक परिचय लिहायचा आहे याचा. सप्तमीचा कारक परिचय काय म्हणतो आपण त्याला? मला वाटतं अधिकरणम असं म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे या पॅराग्राफमध्ये एवढे महत्त्वाचे 6 प्रश्न आहेत. तर 6 पैकी तुम्ही किती लिहायचे? तुम्हाला किती सोडवायचे? 4 सोडवायचे. तर लक्षात. तर तुम्हाला जे सोपे वाटतात ते तुम्ही सहज सोडू शकता किंवा 6 पैकी 6 सोडवले तर काही फरक पडणार नाही. उलट एखादा जर तुमचा प्रश्न चुकला तर दुसरा तुम्हाला तो प्रश्न काय करतो? कव्हर करून घेत असतो. तर अशा पद्धतीनं अपठित गद्य आपलं झालं. आता अपठित पद्य पाहूया. पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृतिः कुरुत गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य संचयात् स्थितिरुच्ये पयोदानं पयोधिनामधः स्थितः. हे पहिला श्लोक आहे. त्याच्यानंतर सद्वर्तनं च विद्वत्ता तथा च अध्यापन कौशल्यं शिष्यप्रियमेतद्भिः गुरो गुणः चतुष्टयम्. 4 गुण गुरुजींची सांगितले आहेत. चला पहिला प्रश्न, कस्मात गौरवं प्राप्यते? उत्तर आहे दानात. इथे लिहा मग, दानात गौरवं प्राप्यते. ओके. त्याच्यानंतर पयोदानं स्थितः कुत्रः. कुठे आहे तो? तर स्थितिः उच्चैः. कुठे आहे? स्थिती उच्चैः. त्याच्यानंतर समानार्थक शब्दानं लिखत. शिष्य, विद्यार्थी हा त्याचा समानार्थी शब्द आहे. किंवा तुम्ही छात्र हे पण लिहू शकता. ओके. समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे त्याचा. त्यानंतर आता गुरूंची 4 लक्षणं लक्षात ठेवा. सद्वर्तनम, विद्वत्ता, अध्यापन कौशल्यम, शिष्य प्रियमेतत्. कारण त्यावरच जालरेखा चित्र आहे. जालरेखा चित्रम पुरयत. गुरो गुणः चतुष्टयम्. कोणकोणते आहेत गुरुजींची? पहिला आहे अध्यापन कौशल्य. अध्यापन कौशल्यम. त्याच्यानंतर सद्वर्तनम. कुठे असं काही नाही की कुठेही लिहिलं तरी चालतं. त्याच्यानंतर शिष्यप्रियत्वम आणि विद्वत्ता ही कोणाकडे असते? गुरुजींकडे असते. अशा पद्धतीनं एक गद्य आणि एक पद्य आपला झालेला आहे. यानंतर पुढचा गद्य पाहूया. योगायोगाने जर तुम्हाला यापैकी जर आलं तर समजायचं खूप छान. पण तरी आपण सोडवायला काही हरकत नाही. कारण अपठित खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला अपठितचे काही उदाहरणं द्या किंवा अशा पद्धतीनं सोडवायची त्याबद्दलची माहिती द्या किंवा त्यावर एखादा मोठा जरी व्हिडिओ झाला तरी तो आम्ही पूर्ण पाहणार आहोत. आता 7 पैकी जर योगायोगानं नशिबानं जर तुमच्या समजा एखादा गद्य पद्य आला तर तुमची सहजपणे 4 किंवा 8 मार्क सहजपणे होऊ शकतात. अपठित असं काही घाबरण्यासारखं काही आहे नाही. खूप सोपा भाग आहे तो. म्हणजे आपल्याला दिलेले हे बोनस गुण म्हणायला काही हरकत नाही. चला पाहूया पुढचं. एकः वृक्षः अस्ति तस्य उपरि एकः काकः अस्ति. काकस्य मुखे रोटिकाखण्डमस्ति. वृक्षाधः एक शृगालः अस्ति. स रोटिकाखण्डमिच्छति. शृगालः काकं वदति, भो मित्र खगेषु
भवान एक सुंदर चतुर मधुर गायक च काकः वदति रे नाहं पूर्ववत् मूर्ख अस्मि गता ते दिवसाः तर्हि गच्छतु, हे गच्छतु एक लोट लकार आले इथं, गच्छतु इति लज्जितः शृगालः शिरः नत्वा त्वन्तव्यय तत्रात गच्छति तत्रतः गच्छति, अशा पद्धतीचा छोटासा एक पॅरेग्राफ दिलेला आहे. आता यावर काय प्रश्न असतील बरं, प्रश्न पाहूया आपण. सोडवण्यासाठी प्रश्न आहेत. पूर्ण वाक्येन उत्तर. शृगालः कुत्र अस्ति, कोल्हा कुठे होता. वृक्षशाधः कुत्र, कुत्र कोठे, कोल्हा खाली होता ना, झाडाच्या खाली. वृक्षशाधः. खगेषु मूळ शब्द लिहायचे. प्रतिपादकम, प्रतिपादकम शब्द. खगेषु खग, वृक्ष. वाक्यम पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य पूर्ण लिहा अगोदर. इथं पूर्ण वाक्य लिहिलं, आता बरोबर करून लिहा. काय आहे. शृगालः रोटीखंडम काकम यच्छति. शृगाल कुणाकडून रोटीखंड मागू इच्छित होता, कावळ्याकडून, बरोबर आहे ना. मग उत्तर काय येईल मग, सत्यम. शृगाल रोटीखंडम काकम यच्छति, कावळ्याकडून तो इच्छित होता. त्याच्यानंतर रे नाहम पूर्वत मूर्ख अस्मी, काय होतं मराठी भाषेत त्याचं रूपांतर करायचे. अरे मी पूर्वीसारखा मूर्ख नाही, मूर्ख नाही, हे त्याचं मराठीत भाषांतर आहे. कारण सरळ अर्थ लिहायचा आहे त्याचा आपल्याला, सरळ सरळ. त्याच्यानंतर कारक परिचय लिहायचा आहे. शृगालः कर्म आहे, कर्म कारक. कारण काकः शृगालम वदती, कोण कोणाला म्हटलं, म्हणजेच काकः वदती, तर आपल्याला इथं कर्म घेणं गरजेचं आहे, म्हणून शृगालम. अशा पद्धतीनं 6 प्रश्न, यापैकी आपल्याला 4 सोडवायचे. आपण सर्वच सोडवले आहेत. त्यानंतर पुढचं. विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साग्दुक्त सर्व विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय, हा पहिला श्लोक दिलेला आहे. 8वीचे श्लोक आहेत हे. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्य भरणं ज्ञानं ज्ञानस्य भरणं आभरणं भरणं क्षमा. चला, कोणाची शक्ती त्रास देण्यासाठी आहे. कस्य शक्ती परपीडनाय भवती, उत्तर आहे खलस्य. कोणाची शक्ती, दुष्ट लोकांची शक्ती. खलस्य, खलस्य शक्ती परपीडनाय. त्याच्यानंतर विद्या समानार्थी शब्द ज्ञानम झाले. बरं किती सोपं आहे बघा बरं. इथं फक्त खलस्य शक्ती परपीडनाय भवती एवढं उत्तर लिहिलं की 1 मार्क, आणि इथे समानार्थक शब्दामध्ये नुसतं ज्ञान शब्द लिहिलं की 1 मार्क. त्याच्यानंतर रेखाजालम. चला, आभरणम, नरस्य आभरणम काय आहे, रूपम. त्याच्यानंतर रूपस्य गुणः, त्याच्यानंतर गुणस्य ज्ञानम, आणि ज्ञानस्य क्षमा. किती सोपं आहे बरे, सहजपणे सोडवता येते. इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला फक्त तो पॅरेग्राफ किंवा तो समजायला पाहिजे, आणि समजलं की आपण सहजपणे त्याची उत्तरे लिहू शकतो. तर चला पाहूया 3रा गद्य आणि त्याबरोबर पद्यसुद्धा. 8वीचा स्वामी अस्वस्य स्वामिनिष्ठा यामधून हा घेतलेला आहे. अविरत धावनेन अश्व अतीव श्रांत जायते सवेगेन वेगेन धावितुम असमर्थ भवति अतः मंदं धावितुं प्रारभते परं नैव विरमति स. अधुना ग्रामं समीपे एव तत्र स्वामिनं नयामि संरक्षणामि च
परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह अधुना किं करणीयम् इति चिन्तयति अश्व क्षीणः व्रणितं च अधः अश्वः तम् उल्लङ्घयितुम् असमर्थः किन्तु समयः अल्पः कथमपि प्राणान् अविज्ञ स जलप्रवाह उल्लङ्घति अपरतिरं गत्वा भूमौ पतति कश्चित् कालानन्तरं स्वामी संज्ञां लभते स अश्वस्य समीपे आगच्छति स्नेहेन अश्वस्य शरीरं स्पृशति भूमौ पतितः अश्व अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति च। अशा पद्धतीचा हा राजा प्रताप महाराणा प्रताप यांच्याबद्दलचा हा मेवाड प्रांतामध्ये या घोड्याची समाधी आपल्याला पाहायला मिळते। तर याची प्रश्न उत्तरे पाहूया। पहिला प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरत। अश्वकेन अतीव श्रांत जायते, कशामुळे घोडा थकला होता? त्याचं उत्तर आहे अविरत धावनेन। अविरत धावनेन तो थांबला म्हणजे तो थकलेला होता। अश्व अतीव श्रांत जायते असं पुढं लिहायचे। केनच्या जागी मी हे काय लिहिलं अविरत धावनेन अश्व अतीव श्रांत जायते। त्यानंतर मूळ शब्द लिहायचेत। मार्ग प्रतिपादकम शब्द मार्ग। त्याच्यानंतर तस्यचं काय येईल बरं? पुल्लिंगी तद, बरोबर पुल्लिंगी। हे लिहायला मात्र विसरू नका। तद लिहिलं परंतु पुल्लिंगी लिहिलं नाही तर मग तो स्त्रीलिंगी होता का नपुसकलिंगी होता? हां नपुसकलिंगी आपण लिहू शकतो कारण तस्य षष्ठी आहे, बरोबर। त्याच्यानंतर वाक्यम पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम इति लिखत। मी प्रत्येक वेळेस ही सूचना का वाचतो तुमच्या लक्षात आलं असेल ना, कारण वाक्य लिहिल्याशिवाय हे गुण मिळत नाहीत। मार्गे सर्वत्र कोलाहलम अस्ति, गर्दा होता का? नाही, म्हणजेच हे वाक्य कसं आहे? असत्यम। त्याच्यानंतर माध्यम भाषायां सरलार्थम लिखत। अधुना किं करणीयम, आत्ता मी आत्ता काय करावे? आत्ता काय करावे प्रश्नार्थक चिन्ह। त्याच्यानंतर गद्यांशात तृतीयांत पदानी चित्वा लिखत। तृतीयांत मला वाटतं इथेच एक आपल्याला पाहायला मिळतो, धावनेन, धावनेन, वेगेन, हे दोन शब्द आपल्याला पाहिजे फक्त। त्याच्यानंतर कारक परिचय। कारक परिचयामध्ये काय येतं बघा बरं। पादः कर्ता, तस्य एकः पादः पाय कर्ता येतो। तस्य पादः व्रणितः, पादः व्रणितः हे अगोदरचं नाही घेतलं तरी चालते, यावरून आपल्या लक्षात येतो की हा कर्ता आहे। आलं लक्षात? चला पुढे 8वीचाच श्लोक दिसतोय हा पण। वनस्पतेर पक्वानि फलानि प्रचोदति यः विन्दते न रसं तेभ्य बीजं चापि विनशति न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे, इथे भावे पाहिजे होतं, भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम। प्रश्न खूप सोपा आहे। रसः केभ्य न विद्यते, रस कुणाला मिळत नाही, कसा मिळत नाही त्याचे म्हणजे काय लिहायला लागेल मग? अपक्वानी, बरोबर आहे ना। जर समजा आपण कच्ची फळं तोडली तर आपल्याला रस मिळेल का? सांगा। आपण काय केलं, कच्ची फळे घेतली तर आपल्याला त्याच्यापासून रस मिळणारच नाही। अपक्वानी फलेभ्य, अपक्वानी फलेभ्य न विंदेते, त्याच्यापासून रस मिळणारच नाही कारण कच्च्या फळापासून काहीच मिळत नाही। समानार्थी शब्द पाषाणः म्हणजेच काय? अश्मः, ग्रावा, उपलह, आणखीन काय म्हणता येईल? मराठीत लिहू नका दगड म्हणून, ओके।
अश्मा पण म्हणता येते, अश्म, अश्मा, अशा पद्धतीनं याचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर चला, एक नसायला पाहिजे, एक अट पाहिजे, एक रेखाजाल चित्रम पुरयत, देव वर्तते, न वर्तते न काष्टे. त्याच्यानंतर न पाशाने, त्याच्यानंतर न मृण्मये, मातीच्या मूर्तीमध्ये मृण्मये. मग देव कुठे असतो? भावे, भावातच देव मानला पाहिजे. आपण माहिती आहे आपल्याला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग तुम्ही ऐकला असेल, आहे की नाही, की दगडाचा देव, देवच नाही तर दगडाचा कुठून येईल, बरोबर. तर देव काही लाकडात नसतो, देव काही दगडात नसतो, देव काही मूर्तीत नसतो, तर देव असतो फक्त भावमध्ये. अशा पद्धतीनं आपला हा श्लोक पूर्ण झाला आणि त्याच्यावरचं रेखाजाल चित्रसुद्धा आपण पूर्ण केलं. त्यानंतर पुढचं स्वामी विवेकानंदबद्दल आलेला हा अपठित गद्य. दुर्गा पूजा महोत्सवार्थ, दुर्गा देवीची पूजा, दुर्गा पूजा महोत्सवार्थ देव्या मूर्ति कृत्वा बाल नरेंद्र गृहं प्रति प्रस्थितः मंडलाधिकारणीय अश्वयानन मार्गे वेगेन धावति इति तेन दृष्टं काचन क्रीडामग्ना बालिका तत् न जानति तद् विलोक्य तस्य हस्तात् मूर्ति पतिता भग्ना च तेन धावित्वा बालिकाम् अश्वमार्गात् दूरीकृत्य तस्याः मात्रे प्रदत्ता. यदा स आत्मनम् अपराधिं मत्वा अखिद्दत् तदा माता अवदेत्, यद्यपि त्वया मूर्ते पूजा न कृता तथापि बालिका रक्षणं कृत्वा बालिका रूप्यदेव्याः पूजा कृता. अतः विरम शोकात् विरम, धन्या सा माता धन्यश्च नरेंद्र. अशा पद्धतीचा हा एक अपठित गद्य आपल्याला पाहायला मिळतो. तर आता याच्यावरची प्रश्न उत्तरे पाहूया. पूर्ण वाक्येन उत्तरेत, उत्तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. नरेंद्र आत्मनं केन कारणेन अपराधीम अमान्येत. काय झालं होतं बरं? नरेंद्राच्या हातामधून, बरोबर आहे, काय पडलं होतं? मूर्ती पडली होती. मग उत्तर लिहिताना काय लिहावं लागल? नरेंद्रस्य हस्तात पतिता मूर्ति भग्नाः भग्नाः अतः, अतः इथून पुढे मग अतः या कारणामुळे, बरोबर आहे, या कारणामुळे काय झालं होतं? नरेंद्रांना वाईट वाटत होतं किंवा अपराधी वाटत होतं. मग बाकी पूर्ण कारण जसं तसं तुम्ही लिहू शकता. हे केन कारणेनं काढून टाकून पूर्ण तुम्ही लिहू शकता. चला, त्याच्यानंतर मूळ शब्द लिहायचा आहे तुम्हाला. प्रतिशब्द देव्याह, मूळ शब्द काय असेल मग? देवी. त्वया कशातला आहे? युष्मद. हे शब्द आपल्याला पाठ असतील तर सहजपणे ओळखता येतील, नाही तर काय खरं नाही मग आपलं. त्यानंतर वाक्य पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य पहा पूर्ण आणि त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. नरेंद्र माता प्रतिमा पूजनात मानव सेवा महत्त्वपूर्णम अमन्यत. वाक्य बरोबर आहे की नाही? कारण नरेंद्रांनी काय केलं होतं, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी काय केलं होतं, हातातली जी मूर्ती होती ती टाकून दिली आणि खऱ्या मूर्तीची म्हणजे बालिकेचं काय केलं होतं? रक्षण केलं होतं. त्याच्यानंतर पंचमी विभक्ती आपल्याला लिहायची आहे. पंचमी विभक्ती हस्तात, हातातून, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर विरम शोकात, शोकात हे दोन शब्द ठळकपणे पाहायला मिळतात, हे पंचमीचे आहेत. त्याच्यानंतर दिव्या मूर्ती कृत्वा बाल नरेंद्र ग्रहं प्रस्थितः.
देवीची, आता याचं उत्तर लिहितो मी, देवीची मूर्ती खरेदी करून बाल नरेंद्र घराकडे निघाला. हे त्याचं मराठीत भाषांतर आहे. कारक परिचय लिखत मात्रे. चतुर्थीला काय म्हणतात मग सांगा? संप्रदानम. लक्षात. अशा पद्धतीनं उत्तर त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि हा काय झाला, इथे पॅरेग्राफ पण पूर्ण संपला आणि उत्तरे पण संपली. त्यानंतर पुढचं पाहूया आता. अपठित. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनक आत्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. वृथा वृष्टिं समुद्रस्य वृद्ध तृप्तस्य भोजनं व्रथम दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापी च. अशा पद्धतीनं हे 2 श्लोक आहेत. पहिल्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळतो की ज्याच्या दक्षिणेकडून म्हणजे एका बाजूला लक्ष्मण आणि एका बाजूला सीता आहे आणि त्याच्या बाजूला समोर कोण आहे? मारुती. अशा पद्धतीनं तर मग मारुतीची कस्य पुरतः तिष्ठतः, कोणाच्या समोर तो उभा आहे? तर इथे उत्तर आहे रघुनंदन. तर कस्य म्हणल्यावर रघुनंदनाची काय होईल? षष्ठी होईल. रघुनंदनस्य मारुती रघुनंदनस्य पुरतः तिष्ठती. सीता इव्यार्थे कः शब्द प्रथम श्लोके प्रयुक्त आत्मजा. सरळ शब्द आहे ना, आत्मजा. हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर आता दीप प्रज्वलनम. बघा बरं, दीप प्रज्वलनम कुठे आहे? दिवापी. बरोबर आहे ना, दिवापी हे इथं दिवापी. दीपो प्रज्वलन म्हणजेच दिवापी. त्यानंतर समर्थाय कृतम काय असेल बरं? समर्थाय कृतम काय बघते? समर्थाय कृतम काय आहे? दानम. त्याच्यानंतर समुद्रेषु काय आहे? किती पडलं तर काहीच पडणार नाही. वृद्ध वृष्टीही. समुद्राला पाणी किती पडून काहीच फायदा नाही ना, म्हणजे काय येईल मग? वृष्टीही. आता याचा मराठीचा अर्थ मी सांगत बसत नाही कारण तुम्हाला ते लवकर समजलं पाहिजे. तृप्ताय दत्तः काय? भोजन जेवण. कारण तेवढा माझ्याकडे वेळ पण नाही आहे आणि किती अवघड आहे ते. एवढं मराठीचा अर्थ सांगत बसलो तर हा व्हिडिओ होईल 2-1 तासाचा. आपला पेपर तेवढ्यात सोडवणं होईल. त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट आणि तुम्हाला त्याची उत्तरं मिळावीत या दृष्टिकोनातून मी ते घेत आहे. त्यानंतर चला पुढचा श्लोक वाचूया. चला वाचा बरं पुढचा श्लोक. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. झालं का वाचनं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय भारतस्य लालंभूतः पुरुषः. तमिळनाडुराज्ये रामेश्वरमख्ये ग्रामे स अजायत. जलालुद्दीन तस्य जनकः. असिमियामा च जननी. नौकावाहनं तस्य कुटुम्बस्य उदरनिर्वाह साधनम् अवर्तत. तेन अल्पधनः अयं परिवारः. अतः बाल्ये स परिश्रमे धनार्जनम् अकरोत्. तस्य जनकः न धनिकः न वा उच्च विद्याविभूषितः. तथापि जनकेन जनन्या च सुसंस्कृता एषः बालः. बाल्यात् प्रभृती म्हणजे लहानपणापासून तस्य ईश्वरे नितांत श्रद्धा आसीत्. सुखे च दुःखे च तथा निराशयम् अपि परमेश्वरस्य एव अस्माकं मार्गदर्शः इति तस्य प्रगाढः विश्वासः.
अशा पद्धतीचा हा श्लोक होता. आता यावरची प्रश्न वाचा. कलाम महोदय कुत्र अजायत. कलामांचा जन्म कुठे झाला होता? तमिळनाडू राज्ये रामेश्वरम मख्खे. बरोबर आहे ना? उत्तर काय येईल मग? तमिळनाडू. तमिळनाडू लिहा उत्तर. तामिळनाडू. तामिळनाडू राज्ये 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 याला ये जोडा. राज्ये रामेश्वराख्ये ग्रामम अजायत. त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर निराशा. मूळ शब्द निराशा. अस्माकम अस्मद मधला शब्द अस्मद हे त्याचं उत्तर आहे. मूळ शब्द अस्मद. वाक्य पूर्ण लिहा. कुटुंब दारिद्र्य अवर्तत. बरोबर आहे का उत्तर? सत्यम. खरंच, कारण ते खूप श्रीमंत नव्हते. त्याच्यानंतर तस्य जनकः न धनिकः न त्यांचे वडील. तस्य त्यांचे वडील. न धनिकः म्हणजे श्रीमंत. श्रीमंत ही नव्हते. श्रीमंतही नव्हते आणि उच्च विभूषितही नव्हते असं त्याचं उत्तर आहे. आता इथे पूर्ण बसत नाही आहे. उच्च विभूषितही नव्हते. त्याच्यानंतर गद्यांशात सप्तम्यांत पदे. सप्तमी विभक्तीचे शब्द शोधायचे आहेत. हे काही इथंच लिहिलेलं मी. तामिळनाडू राज्ये रामेश्वरम अख्खे हे दोन शब्द सप्तमीचे आहेत. कारक परिचयम. अयम काय बरं? अयम म्हणजे कर्ता. तेन अल्पधन अयम परिवारः. अयम हा काय आहे? कर्ता. कर्ता कारक इथे आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं या पॅरेग्राफची ही उत्तरे आपल्याला पाहायला मिळाली. पुढे पाहूया. राजमातिरी दिव्याच कुमरो मुख्यमंत्रिनी पुरोहिते प्रतिहारे सदा वर्तते राजवत. त्याच्यानंतर कविः करोति काव्यानि रसम जाणति पंडितः तरुश्रुदिति पुष्पाणि मृदहति सौरभम. चला उत्तरे सापडतात का बघा. सौरभः कः वहति? सौरभः कोण वाहतो? पुष्पाणि. हे उत्तर त्याचं. क रसः जाणति. नाही, एक या प्रश्नाचं उत्तर आहे. कह रसः जाणति. कोण रस जाणतो? पंडितः. उत्तर लिहा मग. पंडितः. पंडितः रसः जानाति. आणि सौरभः कह? पुष्पाणि. पुष्पाणि वहत. त्याच्यानंतर समानार्थक शब्दानं पुष्पाणि काय येईल बरं? पुष्पाणीचा समानार्थी शब्द सुमनानी कुसुमानी. कैसह राजवत वर्तते. पुन्हा श्लोक पाहावा लागेल आपल्याला. कैसह कोणासोबत? तर एक आहे राजमातरी, दुसरा आहे मुख्यमंत्रिनी, तिसरा आहे पुरोहिते आणि आणखीन कोण आहे? कुमारे. कुमारे. आलं लक्षात? चला आता उत्तर लिहू. कुमारे. त्याच्यानंतर पुरोहिते. त्याच्यानंतर मुख्यमंत्रीनीही. आणि शेवटचं कोण आहे?
राजमातरी अशी उत्तरं त्याची आहेत. कोणासोबत? ओके. त्यानंतर मला वाटतं 6वा हा अपठित असेल. कितवा आहे? 6वा. राईट बंधवो प्रयोगात अष्टवर्षपूर्वं भारद्वाज मुनिना लिखितस्य यंत्रसवर्षम नामना ग्रंथाधारे शिवकर बापूजी तळपदे नामना केचित वैज्ञानिकेन गिरगाव समुद्रतटे सफलतया विमान उड्डाण प्रयोग कृतः. मला वाटते राईट बंधूच्या अगोदर आपल्या भारतामध्ये गिरगाव चौपाटीवर किंवा समुद्रतटावर एक अशा पद्धतीचा विमान उडवण्याचा प्रयोग सिद्ध झाला होता. प्रयोग समये बॅरिस्टर जयकर महाराज, सयाजीराव गायकवाड इत्यादय मान्यवरा उपस्थिताः. दुर्दैवेन यशः महत्त्वपूर्ण घटना दुर्लक्षिता जाता. तळपदे महोदयेन विमानस्य इंधनत्वेन रसः तत् सूर्यशक्ती उपयुज्यते. म्हणजे इंधनाच्या अगोदर कशाचा वापर केला होता? सूर्याचा. उपयुज्यते. संप्रति नासा संस्थापि तस्य अवकाशयानानां कृते तदेव इंधनम उपयोजिती. अशा पद्धतीचा हा एक छोटासा गद्य आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण वाक्याने उत्तरात पाहूया काय आहे तर, विमान उड्डाण प्रयोग केन कृताः. आता त्याचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काय नाव होतं? बापूजी तळपदे. शिवकर बापूजी तळपदे. शिवकर बापूजी तळपदे नामना. लक्षात. केचित वैज्ञानिकेन विमान उड्डाण प्रयोग कृतः असं उत्तर लिहायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा मुनिना. मूळ शब्द लिहायचा आहे मुनिनाचा. मुनी मूळ शब्द काय आहे? मुनी. आणि सफलता. सफलतया सफलता प्रतिपदिकम शब्द मुनी सफलता. त्याच्यानंतर पूर्ण वाक्य लिहा. मी प्रत्येक वेळेस सांगते बरं पूर्ण वाक्य लिहा म्हणून. काय वाक्य वाचा? वैज्ञानिकेन विमान उड्डाण प्रयोग असफलतया कृतः. बरोबर. हे वाक्य असत्यम आहे कारण तो पूर्ण झालाच नव्हता. त्याच्यानंतर नासा संस्था तदेव इंधनम उपयोजती. नासा ही संस्था तेच इंधन वापरते. नासा ही संस्था तेच इंधन वापरते. गद्यांश प्रथमा विभक्तांत पदम चित्वा लिखत. कोणकोणते? प्रयोगः. त्याच्यानंतर महाराज. आणखी शोधता येतील तुम्हाला पण मी सहज सांगतोय तुम्हाला 2-3. रसः आणखीन आहे तिच्यामध्ये. त्याच्यानंतर वैज्ञानिकेन तृतीया. बरोबर आहे. वैज्ञानिकेन तृतीया विभक्ती आहे म्हणजेच काय? करणम कारक. लक्षात. करणम हे कारक परिचय इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर काव्य. न गोप्रदानम न महिप्रदानम न च अन्नदानम हि तथा प्रदानम यथा वदन्ति हि बुधा प्रधानम सर्वेश प्रदानम अश्व अभय प्रदानम. सर्वेशात अभय प्रदानम. त्याच्यानंतर शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. हे आपल्याला 8वीला झालेले. हे पण 8वीला झालेले आहे. केषु शूरः. कोशात किती जणात शूर असतो? शतेषु 100त एक शूर असतो. केषु वक्ता दशसहस्रेषु. बरोबर आहे. दशसहस्रेषु 10,000मध्ये एक वक्ता होतो. 100त एखादाच शूर असतो. पंडितः. पंडितचा समानार्थी शब्द माहिती आहे तुम्हाला? विद्वान. लक्षात. आता
कोणकोणते दान आहेत एकदा ध्यानात ठेवा, म्हणजे आपल्याला पुढचा पॅरेग्राफ पूर्ण भरता येईल, म्हणजे जाल रेखाचित्र पूर्ण करता येईल. चला, प्रदानस्य प्रकारः, दानस्य प्रकारः मही प्रदानम, मही प्रदानम ये, त्याच्यानंतर गोप्रदानम, गायदान, त्याच्यानंतर अभय देणे, अभय प्रदानम, आणि शेवटचं काय आहे अन्नदानम, अन्नदानम. म्हणजे दानामध्ये कोणतं दान श्रेष्ठ आहे तर अभय प्रदानम श्रेष्ठ आहे, हे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे महिप्रदानम श्रेष्ठ नाही, न गायदान दान करणे श्रेष्ठ नाही, तर अन्नदान करणे श्रेष्ठ नाही, तर माणसाला एखाद्या अभय देणे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. चला शेवटचा भाग पाहूया आपण. इथपर्यंत तुम्हाला पठित समजले असतील. हा पण 8वीचाच आहे. बघूया. अथ कोपी यात्रिकः प्रतिदिनं रेलयानेन यात्रां करोति स्म. एकदा तस्य पृष्ठतः दीर्घासने एक छात्रा उपविशत्. अकस्मात् स शालाशूतम् उद्घाट्य सूचीं तथा सूत्रं स्वीकरोति. यात्रिकः कुतूहलेन तं पश्यति स्म. बालिका शालासूते किमर्थं सूचिसूत्रे म्हणजे सुई आणि दोरा अनयति तथा च रेलयाने तभ्यं किं प्रयोजनम् इति यात्रिकः अचिन्तयत्. सा बालिका सूच्यां सूत्रं निवेश्य आसनस्य छिन्नतल्पं यथापूर्वम् अकरोत्. यात्रिकः अपृच्छत्, अयि बालिके त्वं किं करोषि? बालिका अवदत्, एतत् रेलयानम् अस्माकं कृते अस्ति. एतत् राष्ट्रस्य सम्पत्तिः खलु. तस्य सुरक्षणम् अस्माकम् अद्यं कर्तव्यम् एव. अहं तदेव करोमि. बालिकायाम् एतत् उत्तरम् अतीव बोधप्रदम्. अनेन उत्तरेण भूरि प्रभाविता स यात्रिका विचारमग्नो अभवत. अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. आता यावरची प्रश्न उत्तरे पाहूया. यात्रिकः केन यात्रा करोति स्म. यात्रिक कशाने प्रवास करत होता. यात्रिकः रेलयानेन. सोपं उत्तर आहे ना, रेलयानेने प्रवास करत होता. बालिके मूळ शब्द लिहायचा आहे आणि आसनस्य इथे उत्तर नाही आलं पण याचा मूळ शब्द लिहायचा आहे. काय करायचं आपल्याला? बालिकेचं बालिका आणि आसनस्य आसन. चला वाक्य पूर्ण लिहा. असत्यम सत्यम लिहायचं आहे. यात्रिका बालिका कुतूहलेन पश्यती. सत्यम बरोबर. त्वं किं करोषि मराठी भाषेत लिहा. तू काय करतेस. तू काय करतेस प्रश्नार्थक चिन्ह. गद्यांशात प्रथमा विभक्ती शोधायची आहे किंवा तृतीयांत. बघा बरं, तृतीयांत जास्त आहेत माझ्या मते प्रथमापेक्षा. इथे आपण याला कट करू आणि तृतीयेची जास्त विचारलेली आहेत आतापर्यंत. तृतीयांत काय येईल? तृतीयांत रेलयानेन, रेलयानेन. त्याच्यानंतर कुतूहलेन. बघा किती येतं. कुतूहलेन, अनेन, उत्तरेन असे आपल्याला लिहिता येतील. त्याच्यानंतर एतत् रेलयानम काय आहे? कर्ता आहे म्हणजेच कर्ताकारक परिचय. प्रथमाच्या ऐवजी इथे तृतीया घेतलं तर माझ्या मते सोपं जाईल. कारण प्रथमाचे आपण पुन्हा परत जाऊ म्हटलं प्रथम आता प्रथमाची घेऊ तसं काही हरकत नाही आहे. प्रथमा कोणकोणते येतं? यात्रिकः. त्याच्यानंतर सा प्रथमा. त्याच्यानंतर बालिका प्रथमा. तल्पम प्रथमा. बस दोनच लिहायचे असतात आपल्याला. संपत्तीही, अहम प्रथमा, स प्रथमा असे खूप काही. यात्रिकः प्रथमा आणि तृतीयमध्ये अनेन.
त्याच्यानंतर रेलयानेनं, त्याच्यानंतर आताच आपण काढले होते ना रेलयानेनं, अशा पद्धतीचे आपण घेऊ शकतो. अनेन उत्तरेनं, कुठं गेला तो अनेन उत्तरेनं, हे अनेनं घेतलं आपण इथं. चला, लक्षात आलं तुमच्या. या पद्धतीनं आपण जाऊ शकतो. आता शेवटचा पद्य. नृपानां च नराणां च केवलं तुल्यमूर्तिता अधिक्यं तु क्षमा धैर्य ज्ञानं पराक्रमः. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुनं वचनं तथा. पूर्ण वाक्याने उत्तर. गंधहीनं किं न शोभते, ज्याला सुगंध नाही असा काय शोभून दिसत नाही. अहो सरळ न पुष्प आहे की नाही. गंधहीनं कुसुमं न शोभते, किमच्या ऐवजी काय लिहायचं, कुसुमम. काय लिहायचंय, कुसुमम. त्याच्यानंतर शेवटचं याच्यामध्ये केशाम मूर्ती तुल्य, कोणाकोणाची तुलना केली जाते, तर नृपानाम नरानाम च तुल्य मूर्तितः. वचनम काय आहे बरं, वचनम विशेषणम लिहायचे. मधुर, वचन कसे, मधुरम. या पद्धतीने एकच, फक्त आताच्या एवढ्याच्यामध्ये मी एकच विशेषणाचं उदाहरण तुमच्यासमोर घेतले. अशी परीक्षेमध्ये विशेषाची उदाहरणसुद्धा येऊ शकतात. चला पुढे पाहूया शेवटचा. नृपस्य चत्वार गुणविशेषः. कोणकोणते आहेत मग, राजाचे गुण क्षमा, त्याच्यानंतर एक परत येतो मी, क्षमा, त्यानंतर धैर्य, त्यानंतर पराक्रम. आणि सामान्य माणसाचे आहेत का हे बरं, नाही. त्याच्यानंतर अज्ञा दानम. अशा पद्धतीनं नृप राजाची 4 गुण आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पूर्ण काय करू शकतो, अपठित सोडवू शकतो. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा. तर मला वाटतं हा भाग आपण पूर्ण इथे जर घेतला तर आपल्याला सहजपणे यामध्ये चांगले गुण मिळू शकतात आणि त्या गुणांचा चांगला फायदासुद्धा आपल्याला होऊ शकतो. आलं लक्षात. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बेस्ट लक आणि चांगल्या पद्धतीने अपठित किंवा मी काही ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पेपर कसा सोडवायचा याबद्दलची माहिती याखाली मी ती लिंक देत आहे. व्याकरणाचा जेवढा भाग झालेला आहे तेवढा तुम्हाला जर शक्य झालं तर पहा आणि चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा. चांगले गुण मिळावेत हीच ईश्वरचरणी तुमच्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.